अक्कलकोट स्वामी. ओके. मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर माझी एक मैत्रीण ती नेहमी ती स्वामी भक्त होती. ती दर गुरुवारी मठात जायची. तर मला बोलायची, आज मी स्वामीच्या मठात गेली होती, आज मी ह्या मठात गेली. तर मला असं वाटलं मठ म्हणजे काय असतं. आपण देऊळ ऐकलं आहे, मंदिर ऐकलं आहे, हे मठ काय. तर मी तिला म्हटलं की हे मठ काय आहे. ती म्हणते तू कधी गेलीच नाही का. म्हटलं नाही, मला नाही माहिती हे मठ काय आहे. पण चल तुला मी घेऊन जाते. आणि नेमका गुरुवारच होता त्या दिवशी. आम्ही गेलो पार्ल्याच्या मठमध्ये आम्ही गेलो. आणि आम्ही मठमध्ये गेलो तर म्हटलं अच्छा इसको मठ बोलते हैं क्या, वो तो मंदिर ही आहे. बोलते नाही, स्वामींचं मठ असतं. म्हटलं अच्छा ठीक आहे, असेल. तेवढ्यात मी बघितलं की एक माणूस केस बीस विस्कटलेले, एकदम शॅबी लुकिंग, त्याने पॅन्ट शर्ट घातली होती, धावत 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 आला. थांबा 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 सगळ्यांना म्हणायला लागला. बरी 20-25 माणसं होती आतमध्ये. मला सांगा इथे पहिल्यांदा कोण आलं आहे. ओके. तर मी घाबरली, कारण मीच पहिल्यांदा आली आहे. म्हटलं बाबा हा काय शूटर बिटर आहे की काय. तर मी म्हटलं मी आली आहे पहिल्यांदा. तर म्हणे बाजूला व्हा. तर म्हटलं ह्याने मला बाजूला पण केलं, आता काय काय करणार माहिती नाही. काय विचारतोय, काय करतोय. मी एकदम टेन्शनमध्ये आली. मी बाजूला झाली. आणि जेव्हा सगळ्यांचं झालं पाया वगैरे पडून, तर त्यांनी मला सांगितलं चला आता तुम्ही पुढे या. हे काय करताय. तर मी त्यांना विचारलं की हे तुम्ही असं का करताय, काय झालं. तर म्हणे मी तिकडे मुंडेरवर बसलेलो. कुठल्या मुंडेरवर मला नाही माहिती. मला स्वामीने सांगितलंय पटकन जा, तिथे माझा एक भक्त आला आहे, त्याचं वेलकम कर. तो पहिल्यांदा आला आहे आणि त्याचं वेलकम कर. म्हणून मी विचारलं की ते पहिल्यांदा कोण आहे. मी तिथेच माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले आणि मी म्हटलं स्वामी हे काय आहे.